संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या होण्यापूर्वी काय नेमकी घटना घडली होती, घरी चर्चा काय व्हायची, या संदर्भात बोलण्यासाठी पहिल्यांदाच संतोष देशमुख यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर आम्ही 1 महिना झालं बघतोय की हे दुःख सावरण्यासारखं नक्कीच नाही. दिवसेंदिवस कदाचित हे वाढतंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पण ज्यावेळेस ही घटना घडली 6 तारखेला, भांडणं झाले, त्यानंतर तुमची आणि संतोषरावांची काय चर्चा झाली होती? चर्चा एवढीच झाली, ते गावाकडं शनिवारी मी आले होते, नंतर ते माझ्यासोबत लातूरला आले. मग ते जाताना पण कसं बोललेच नाही, टेन्शन मध्ये होते. नंतर तिथं आल्यावर पण मी 1-2 वेळेस विचारलं, इरवी तर ते काही सहसा सांगतच नव्हते, पण ते टेन्शन मध्ये होते. काय झालं असं विचारलं तर ते म्हणे काल पवनचक्कीवर भांडणं झालीत, त्याच्यामुळं ते लोक जरा कसं मला भीतीच, गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि त्याच्यामुळे मला भीती वाटायली. मग त्या काळात कोणाचा फोन वगैरे यायचा किंवा काही बोलणं व्हायचं? फोन म्हणजे सतत त्यांना इरवी पण फोनच येत होते, त्या दिवशी पण येतच होते फोन. बरं, पण त्यापूर्वी म्हटलं जातं की 1 महिन्यापूर्वीच खरं तर काहीतरी सुरुवात झाली होती किंवा कुणी काही धमकी दिली होती, असं काही झालं होतं? म्हणजे कधी आधी का? त्याच्या आधी, घटनेच्या आधी? नाही, त्याच्या आधी काहीच नाही, घटनेच्या आधी काहीच झालेलं नाही. बरं. अक्षरशः आम्हाला माहिती सध्या नाही, ते कोण लोक होते, काय होते, काहीच माहित नाही. पहिल्या सुरूच ऐकलं ते. अच्छा, पण मग हे जे कंपनीच्या तिथे भांडणं झाले, तर त्याच्यावर कधी चर्चा झाली होती की त्याच्यानंतर त्यांना काय भीती होती किंवा कोणी काय फोन करायचा का वगैरे? एवढं काय नाही मला माहिती, पण ते तेवढंच बोललेले माझ्याशी. अच्छा, तणावात होते पण? तणावात होते. अच्छा, 6 तारखेनंतर मग हे 2-3 दिवस कुठं होते, म्हणजे मसाजोगमध्ये होते की लातूरला? ते लातूरलाच होते. शनिवारी आम्ही लातूरला गेलो. नंतर मग मी त्यांना एवढं पण म्हणलं, ते म्हणले भांडणामुळे ते भीती वाटते असं थोडी. मी म्हणलं नका जाऊ, इथंच राहा, मग कशाला जाता, 2-4-8 दिवस राहायतच. ते म्हणले पुन्हा ते रविवारी पण राहिले, सोमवारी ते येत असते ते एरवी पण त्या दिवशी ते राहतो म्हणले. नंतर त्यांनी थोडासा शाबू त्यांना सोमवार असते खाल्ला आणि ते फराळ करून पण झोपले होते, थांबले होते. पण नंतर त्यांना कॉल यायले म्हणून ते आले. मग म्हणले जावंच लागते, गावाकडे काम आहे असं म्हणले. अच्छा, तुम्ही शेवटचं कधी बोललो? सोमवारीच अच्छा, 11:30-12च्या दरम्यान ते निघाली होती तिथून. काय बोलणं झालं? नाही, तेवढंच ती कॉल यायला जायचं असं म्हणलेले. अच्छा, तर आपण बघतो की संतोष देशमुख हे 6 तारखेपासून, म्हणजे जेव्हापासून अवादा कंपनीच्या एनर्जी कंपनीच्या तिथे जो काही भांडणं झाले होते आणि ते भांडणानंतर ते तणावात होते आणि तणावानंतर त्यांनी ती गोष्ट घरच्यांना बोलून सुद्धा दाखवली होती. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मसाजोग, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.